की मित्राने सांगितलं म्हणून मी पेट्रोल गाडी घेतोय किंवा मित्राने सांगितलं म्हणून मी डिझेल गाडी घेतोय, माझ्या शेजाऱ्याने डिझेल फॉर्च्युनर घेतली म्हणून मी पण डिझेलच गाडी घेणार. मित्रांनो नमस्कार, परत एकदा स्वागत आहे जी मोटर्सच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजपासून आपण जी मोटर्स तर्फे एक नवीन सुरुवात करतोय, नवीन ब्लॉगची, ज्या अंतर्गत मी आपल्या व्ह्यूअर्स मंडळींच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. येस मित्रांनो, भरपूर लोकांचे प्रश्न असतात, सेकंड हँड गाडी घ्यायची का नाही घ्यायची, अनरजिस्टर्ड गाड्या म्हणजे नेमकं काय, किंवा मग पेट्रोल गाडी घ्यायची आहे का डिझेल गाडी घ्यायची आहे, हे भरपूर प्रश्न असतात. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, भरपूर आपले व्ह्यूअर्स म्हणतायत की सेकंड हँड गाडी घ्यायची तर का घ्यायची, सेकंड हँड गाडी घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, आणि सेकंड हँड गाडी घेण्याचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय. तर चला मित्रांनो, आज ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, सेकंड हँड गाडी का घ्यायची, तर सेकंड हँड गाडी घेताना आपला फायदा हा होतो की ज्या किमतीचं बजेट आपण घेऊन चालतोय त्या बजेटमध्ये, समजा शोरूम मध्ये नवीन क्रेटा घ्यायला गेले आणि त्या क्रेटाची प्राइस जर आजच्या डेटला 15 ते 16 लाख असणार आहे, 17 लाखापर्यंत असणार आहे, पण त्याच किमतीत मी जर सेकंड हँड गाडीचं ऑप्शन बघितलं तर आपल्याकडे आज उपलब्ध आहे 17 लाखाच्या बजेटमध्ये अल्टुरस G4, महिंद्राची सर्वात प्रीमियम गाडी, की ज्या गाडीचं कंपॅरिझन होतं कायम फॉर्च्युनर सोबत. मित्रांनो, 18-18.5 लाखाच्या बजेटमध्ये 7 सीटर गाडी घ्यायला गेलो आपण, तर कोणती गाडी आज उपलब्ध आहे मार्केटमध्ये. आपल्याला उपलब्ध आहे कॅरेन्स, आपल्याला उपलब्ध आहे बेसिक मॉडेल अल्काझार, बेसिक मॉडेल कॅरेन्स, बेसिक मॉडेल अल्काझार मिळणार. पण सेकंड हँड गाडी घेताना 18-19 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला उपलब्ध होती इनोवा क्रिस्टा 2.8 Z ऑटोमॅटिक टॉप एंड, ज्या गाडीला शोरूम मध्ये वेटिंग आहे. पण आज 18-19 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक क्रिस्टा अवेलेबल होती. म्हणजे बोलायचा अर्थ हा आहे की सेकंड हँड गाडी घेताना आपल्या गाडीचा क्लास अपग्रेड होतो. हॅशबॅक घेता आहेत, हॅशबॅकच्या बजेटमध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट एसयूव्ही येणार, कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या बजेटमध्ये सेकंड हँड मध्ये आपल्याला एसयूव्ही गाडी येणार. तर हा फायदा मेजरली आपल्याला सेकंड हँड गाडी घेताना होतो. मित्रांनो, सेकंड हँड गाडी घेताना कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ह्याच्यावर आपण आता डिस्कस करूया. तर मित्रांनो, सेकंड हँड गाडी घेताना कधीही सर्व्हिस हिस्ट्री मागायला किंवा चेक करायला विसरू नका. कारण की सर्व्हिस हिस्ट्री शोरूम मध्ये गेल्यावर तुम्हाला त्या गाडीची सर्व्हिस हिस्ट्री, ट्रॅक रेकॉर्ड सर्व मिळतो. गाडीचं कोणत्या प्रकारचं ऍक्सिडेंटल हिस्ट्री आहे का, त्या गाडीमध्ये कोणते स्पेअर्स चेंज केलेले आहेत का. नॉर्मल डेंट पेंटला आपण ऍक्सिडेंटल नाही बोलत, पण जर समजा गाडीचा डुअर, बोनट किंवा डिक्की चेंज आहे किंवा पिलर किंवा ॲप्रॉन, ह्या ज्या गोष्टी आहेत जे की मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, ह्या गोष्टींना पर्यंत जर इम्पॅक्ट झालेला असेल तर त्या गाडीला आपण ऍक्सिडेंटल गाडी बोलतो. सेकंड हँड गाडी घेताना सर्वात महत्त्वाचं तुमचा यूज किती आहे, ह्या गोष्टींचं पण महत्त्व असतं. कारण की मित्राने सांगितलं म्हणून मी पेट्रोल गाडी घेतोय किंवा मित्राने सांगितलं म्हणून मी डिझेल गाडी घेतोय, माझ्या शेजाऱ्याने डिझेल फॉर्च्युनर घेतली म्हणून मी पण डिझेलच गाडी घेणार, ह्या प्रकारच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व न होता आपली गरज काय आहे, आपले किलोमीटर्स किती आहेत, ह्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही तुमची सेकंड हँड गाडी चूज करा. साधारणतः सेकंड हँड गाडी घेताना सर्वात महत्त्वाचं काय असतं की गाडी सर्टिफाईड असणं. सर्टिफाईड गाडी म्हणजे काय, की ज्या गाडीचं कोणत्याही प्रकारे ऍक्सिडेंटल झालेलं असेल तीच गाडी सर्टिफाईड होते, किंवा त्या गाडीचं कोणत्याही प्रकारे मीटर टेम्पर्ड नसतात, किलोमीटर मागे पुढे छेडछाड न केलेली गाडी म्हणजे तीच गाडी सर्टिफाईड होईल. आणि सर्वात महत्त्वाचं की पुढच्या 5 ते 10 हजार किलोमीटर पर्यंत गाडीचं कोणत्याही प्रकारचे इंजिन किंवा गिअरबॉक्सचं काम नसणार आहे, अशा गाडींना आपण सर्टिफाईड बनवू शकतोय आणि अशाच गाड्या सर्टिफाईड होतात. त्यामुळे सेकंड हँड गाडी घेताना सर्टिफाईड गाडी असली तर अशा गाडीला 5 ते 10 हजार एक्स्ट्रा जरी आपल्याला किंमत मार्केट प्राइसपेक्षा द्यावी लागली तरी चालणार, पण सर्टिफाईड यूज कार घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की तिथं आपली फसवणूक होणार नाही. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपण पेट्रोल गाडी घ्यायला हवी आहे का डिझेल गाडी का ईव्ही गाडी किंवा मग CNG गाडी, आपली रिक्वायरमेंट कशी असणार आणि आपल्या रिक्वायरमेंट नुसार कोणती गाडी आपल्याला सुटेबल असणार आहे. हॅशबॅक, सेडान, कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्याची जी काही निवड असणार आहे ती कम्प्लिटली तुमच्यावर असणार आहे, पण पेट्रोल का डिझेल हे ठरवणार तुमचं यूज. तर अशाच माहितीसाठी मित्रांनो आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करा. पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेकंड हँड गाडी घेताना कोणते चेक पॉईंट चेक करायचे असतात की त्यावरनं आपल्याला हे कळणार आहे की गाडी ऍक्सिडेंटल आहे का नाही, हे पण मी शो करणार आहे. तर अशाच
माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करा, संपर्क करा जी मोटर्सला. आम्ही तुमच्या सेवेस उपलब्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.